आली आमोजने चंदे
किनी चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे घरी ताकाचे सरवर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवलो दवडीचा नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे पांडुरंगा मध्ये असणार आणि श्री संत गोमाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये असणार गाव वरखेड बुद्रुक ठाला आणि अशा या एक प्रकारच्या पुण्यनगरामध्ये आज जो काही सेवेचा योग आहे अर्थ आपल्या सर्वांना विधित आहे माहिती आहे ठाला अर्थात इथले सदग्रस्त ज्यांचं एक महिनाही एक प्रकारचा झाला नशी
ज्यांच्या तेरवी करता मी आलो होतो, वैकुंठवासी आमुचे भानुदास पाटील हिंगणे यांच्या सुविध पत्नी गंगा भागरती शांताबाई भानुदास हिंगणे यांचा हा उत्तरक्रियेचा दिवस आहे. ठाला विठ्ठल. आणि शोकात्मक दृष्टीने जर पाहिलं तर श्रीकृष्ण द्वारकादास हिंगणे, सकाराम द्वारकादास हिंगणे आणि मुलं नारायणराव भानुदासजी हिंगणे आणि केशवराव भानुदासजी हिंगणे आणि समस्त हिंगणे परिवार. ठाला विठ्ठल. आणि अशा या एक प्रकारच्या उत्तर क्रियेनिमित्त आज हा सेवेचा एक प्रकारचा योग आहे आणि त्या निमित्त काल्याचं कीर्तन आहे. ठाला विठ्ठल. रात्रीला हरिभक्त पारायण रामभाऊ महाराज उन्हाळे यांचं एक प्रकारचं कीर्तन झालेलं आहे आणि आज हा काला आहे आणि काला म्हटल्यानंतर चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, गोकुडी तारू भवन सागरीचे उंच नीच अधिकारी भगवंताचं आणि चरित्र वर्णन करावं हा एक प्रकारचा महाराज संतांनी दाखवलेली ही वाट आहे. आमच्या मध्ये महान जे संत होते त्यांनी एकच केलं की मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंच चालू जाता न पडे गुंता कोठे काही. ठाला विठ्ठल. आपण जर विचार केला तर भगवंताचं प्रागट्य मथुरेमध्ये आहे पण मथुरा वासियांना देवाचा स्वागताचा योगच आला नाही. ठाला विठ्ठल. देवाचं आणि साधूचं स्वागत घडण्याकरता प्रत्यक्षात महाराज पुण्यही लागावी लागते. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मला माझ्या जीवनामध्ये आणि संतांचं आणि देवाचं स्वागत एक प्रकारचं घडलं हे खऱ्या उपकार माझ्या वाडवडिलांचे आहेत. ठाला विठ्ठल. बाबा पूर्व पुण्य ठेवा वडवला या न्यायानुसार विचार जर केला तर मथुरेमधला देव गोकुळामध्ये आणला. गोकुळवासियांनी देवाचं स्वागत केलं. ठाला विठ्ठल. देव घरी येते ना तर देव घरा आला आणि भक्ती सन्माने पूजिला. देवाची आणि साधूची पूजा कधी एक प्रकारचं माणसानं किती काही काम असलं तरी ते सोडून द्यावी आणि देवाचं साधूचं स्वागत करावं. ठाला विठ्ठल. आणि त्या स्वागताचं एक प्रकारचा महाराज गोकुळवासियांना एक प्रकारचा एवढा लाभ झाला की प्रत्यक्षात तो परमात्मा बाल्य अवस्थेमध्ये गोकुळात आला, गोकुळामध्ये राहिला आणि राहिल्यानंतर गोकुळवासियांशी हितगीत करताना जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये सांगतात
संगतीचं एक प्रकारचं महत्व सर्वांनाच माहिती आहे. मनुष्य म्हटला की त्याच्या जीवनामध्ये संगती हे आहे. ज्याच्या जीवनात संगती नाही त्याला एकलकोंड्या बसलेला आहे. त्याला दोन प्रकारची आहे. चांगल्याची संगती आहे, वाईटाची संगती आहे. प्रत्यक्षात चांगल्याच्या संगतीमध्ये मनुष्याच्या जीवनाचं नाव आहे, मनुष्याचं जीवनाचं कल्याण आहे, मनुष्याच्या जीवनाचा उद्धार आहे. ठाला वाईट संगतीमध्ये कुठं गडबड अशी प्रत्यक्षा वाईटाच्या संगतीमध्ये जीवनाचं पतन आहे. ठाला वरखेडवाल्यांनी चांगल्याची संगती केल्यामुळे माझे राव इतके तुमचे पैसे वाचले. खरी कमाई जीवनामध्ये तुम्ही एकच केली की या पोरांवर संस्कार एक प्रकारचे टाकले आणि त्या संस्कारामुळे प्रत्यक्षात हे गाव व्यसनापासून वाचलं. संगतीचा फार मोठा लाभ एक प्रकारचा आहे. म्हणूनच म्हटलेला आहे संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. खऱ्या अर्थानं गजानन महाराजांच्या सेवेचा लाभ एक प्रकारचा आहे. आणि वरखेड बसल्यानंतर गजानन महाराजांचं जुनं नातं आहे. पूर्वीच्या काळामध्ये वरखेडचे सेवादारी ते अध्यक्ष बसलेले आमच्या समोर श्रीमान बाबाराव पाटील. टाळकरी मंडळी वडखेडच एक प्रकारचं चौकदार आणि वडखेडचेच तुतारीवाले. गजानन महाराजांची महत् कृपा एक प्रकारची आहे. म्हणून चांगल्या संगतीमध्ये देवाची संगती आहे आणि संतांची संगती आहे. आणि ती संगती एक प्रकारच्या जीवनामध्ये करावी हे. आणि वाईटाचा जर संघ एक प्रकारचा घडला तर तोटक एक प्रकारचा पाहायचं. ढेकणाच्या संघे हिराणो भंगरा कुसंगे नाडीला साधू दैजा, कुसंगे नाडीला साधू दैजा, कुसंगे नाडीला साधू दैजा, कुसंगे नाडीला साधू दैजा. ढेकणाच्या संगे हिराणो भंगरा, ढेकणाच्या संगे हिराणो भंगरा, कुसंगे नाडीला साधू दैजा, कुसंगे नाडीला साधू दैजा. हिराणो भंगला कुसंगे नाडीला साधू जायचा. जीवनामध्ये केवढाही त्यागी महात्मा जरी असला तर जीवनामध्ये कुसंग हा बाधक आहे. संगतोची बाधी, संगतोची बाधी, संगतोची बाधी नारायण. चांगल्या संगतीमध्ये राहिला तर माणूस जीवनामध्ये चांगलं एक प्रकारचं महाराज कार्य करतो, चांगल्या प्रकारचं जीवन जगते, चांगल्या प्रकारचं या भूतलावर नाव एक प्रकारचं जगते. आपण विचार केला आमच्या समोर बसलेले श्रीमान बाळासाहेब पाटील मडाखेडकर गुरुवर्य श्रीराम महाराजांनी बाबाच्या यात्रेची मुहूर्त मेळ केली. चिंचोलीच्या फळावर कीर्तनाचा कार्यक्रम. ते कार्यक्रम साध्या एक प्रकारच्या कपड्याच्या मंडपामध्ये व्हायचा. कधी काढी पाऊस यायचा. फक्त आणि फक्त बुवाजींनी इच्छा प्रदर्शित केली, बाळासाहेब जीवनामध्ये एवढं व्हायला पाहिजे. एवढेच वाक्य एक प्रकारचं महाराज बोलल्याबरोबर आज चिंचोलीच्या फळावर जो एक प्रकारचा महाराज कीर्तनाचा
सभा मंडप दिसते, आमच्या बाळासाहेबांचं काम. चांगल्या माणसाचं नाव कधीही निघते. ठला विठ्ठल. आणि उदारतेच्या बाबतीत जर पाहिलं तर उदारता एवढी मला तरी वाटते. मागच्या 8 दिवसाच्या अगोदर आम्ही त्यांच्याकडे लग्नाला गेलो होतो. ते लग्न विदर्भाच्या पंढरीत शेगाव मध्ये एक प्रकारचं होतं. मी तरी माझ्या जीवनामध्ये असं लग्न पाहिलं नाही. मी लग्न नाही मला स्वयंवरच म्हणतो. ठला विठ्ठल. खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात 6 एकराचा मंडप तो कमी पडला. येणारे पाहुणे येणारे एक प्रकारचे धार्मिक एक प्रकारचे जे आध्यात्मिक मंडळी होती, राजकीय मंडळी होती, सामान्य मंडळी होती, हजारो लोक. पण मी म्हणतो बाळासाहेबांना जीवनात एवढं एक प्रकारचं कमावलं की एकट्या बाळासाहेबांना इतके कार्यकर्ते जमा केली की येणारे माणसं एक प्रकारचे प्रत्येकाचं स्वागत आणि त्यानुसार एक प्रकारचं केलं. आणि जेवणाचं तर बाबा 10 वाजतापासून तर तुम्ही जोपर्यंत याल तोपर्यंत चालू. म्हणून जीवनामध्ये मनुष्यानं जर चांगल्या संगतीमध्ये राहिलं तर योग्य असं नाव कमावल्या जाते असं म्हणायला हरकत नाही. कारण आजचं कीर्तन हे टाइम इज मनी आहे. आम्हाला फार लवकर बोलावलं. मी तर म्हणतो या गावनं आमच्या चुलते पुतण्याला उदळच घेतलो. आमचे चुलते होते पंढरीनाथ बुवा नागझरी संस्थांमध्ये. इमानदारीने ते इले भाडं किंवा पैसे दिले की नाही हे वडखेरवालेच माहिती. नाही नाही तुम्ही 9ला द्या. मी म्हणतो का रे तुम्ही पाकिटावाले एवढं तुमचं पाकिट घेऊन ते कीर्तन फेड करतील तर त्याच्यावर तुम्ही काय करता. आम्ही ऐकणारे आमचे चुलती ऐकणारे होते पंढरीनाथ. आम्हाला परमार्थ टिकवायचा आहे. ठला जमत नाही ना. आता 75च्या जवळपास एक प्रकारचं महाराज आमचं हे झालं. हेच तर खरं देवाचं एक प्रकारचे उपकार आहे की प्रत्यक्षात देव आमच्याजवळ करून घेऊन राहिला. ठला म्हणून म्हणतो जीवनामध्ये प्रत्यक्षात संगती एक प्रकारची आम्हाला देवाची लाभली. त्याच्यामुळे परिणाम हा झाला की प्रत्यक्षात तुझी संगती आणि झाली आमुची निचिंती. देवानं ज्याची संगती केली ते सामान्य गवडी होते, गरीब होते. ठला त्या गवड्यांनी एक प्रकारचं म्हणावा भगवान तुम्ही आमच्या गावात आल्यामुळे त्याचा परिणाम हा झाला की घरोघरी झाला लक्ष्मीचा वास आणि दैन्य दारिद्र्याचा त्रास आला. घरोघरी लक्ष्मी नांदायला लागली की लोका गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळाच्या सुखाला अंत आणि पार नाही राहिला. भक्त आणि भक्त कशामुळे तर बाळकृष्णानंदा घडी आणि आनंदल्या नर नाही. बाळकृष्ण ज्याच्या घरी गेले ते गवडी होते. आणि लक्षात ठेवा फक्त जातीयतेनं परमार्थ गावकारण आणि राजकारण चालत नाही. प्रत्यक्षात तुमचं कल्याण करायचं असेल तर जातीयतेला मातीच द्यावी लागेल. आम्ही आता म्हणतो आमच्या संतांनी अगोदरच सांगितलं की यारे यारेला आणतो याती बनत्या नारीनं करावा विचार न लगे चिंता कोणाशी. सर्व या सकळाशी येते हाय अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नावे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमात्म्याच्या संगती झाल्यामुळे झालं काय की घरोघरी झाला लक्ष्मीचा वास आणि दैन्य दारिद्र्याचा त्रास आला. पहिली वरखेड मी पाहिलं कारण त्यावेळेस एक प्रकारच्या जुन्या काळामध्ये आम्ही महादेव आबाच्या इथं येत होतो आणि त्यावेळेस दुर्गाशी महाराजांचं कीर्तन असतं.
या वरखेड मध्ये त्यावेळेस विठ्ठला विठ्ठला ते अजूनही लक्ष आहे. ते पूर्वीचं वरखेड जे होतं ते साधं होतं. आता तर ज्याचे त्याचे मकान लागले. ठला विठ्ठला. हे खऱ्या अर्थानं का झालं तर खरोखर तुमच्या गावामध्ये देवाची सेवा आहे. ठला विठ्ठला. त्याचा परिणाम हा झाला की तुझी संगती आणि झाली आमुची निचिंती. आम्हीच निश्चिंत झालो. आम्हाला आता जीवनामध्ये काहीच राहिलं नाही. निश्चिंत होणं म्हणजे काय अभंगाच्या दुसऱ्या नाही देखिले तुमची संगती एक प्रकारची लाभल्यामुळे आम्हाला काही एक प्रकारचं मला भूतोना भविष्य ज्याचा विचार केला नव्हता की आपल्याला प्राप्त होईल. आपण जर विचार केला तर ज्या बाईच्या उत्तरक्रियेवर दिवस आपला एक प्रकारचं कीर्तन आहे. त्यांचे जे एक प्रकारचे पतिराज होते, बालक होते, भानुदासजी हिंगणे, ज्यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे चतुर्मास केला आणि श्रद्धेय फक्त आणि फक्त गजानन महाराज वळठाला विठ्ठला. ते शेगावला एक प्रकारचे स्थायी झाले आणि स्थायी महाराजांच्या काकड्याला, हरिपाठाला, दर्शनाला भानुदास पाटलांनी कधी एक प्रकारचा आपला नेम चुकवला नाही. हे एक प्रकारचं झाल्यामुळे नाही देखील ते मिळे. ते गौरी म्हणतात, देवा आम्ही साधे गौड्यांचे पोरं आहोत, पण आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे 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 प्राप्त झालं ते ते तुमच्या संगतीमुळे झालं. पाहलं तर इतर लोकांना देव भेटत नाही. भेटला तर त्यांचं शिकारच नाही देव की यज्ञामुखे हवन करती आणि त्याकरी करशी वाकडे. ते एक प्रकारे यज्ञ करतात ब्राह्मण लोक, सुचिरभूत होतात, सोडे नेसतात, ते आव्हान देतात, पण देवा त्याचा एक प्रकारचं तुम्ही प्रत्यक्षात यज्ञाची सामुग्री स्वीकारत नाही. आम्ही साधे एक प्रकारचे गौडी असताना प्रत्यक्ष आमचं तुम्ही उष्ट एक प्रकारचं खाता की कोणती गोवडी आणि खाय त्याची उष्टावरी. कशाचा परिणाम? हा भक्तीचा परिणाम आहे. विठ्ठला विठ्ठला. जीवनामध्ये समर्थ गजानन महाराजांनी एक प्रकारची भगवान पंढरीनाथाची भक्ती केली. परमहंस असताना महाराजांनी पंढरपूरची वारी कधीच टाळली नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि शेवटही व्हायच्या अगोदर महाराज त्या वारीला आषाढीला गेले, त्यावेळेस प्रत्यक्षात भगवंताला हात जोडले. देवा तुम्ही सोपवलेलं कार्य माझं पूर्ण झालं, आता मला तुमच्या पायाजवळ यायचं आहे. आणि देवाची आज्ञा घेताना डोळ्यातून अश्रू यायला लागले. सोबत
बापूना काळे हरिपाटील होते. महाराज आपण का लढता? महाराज म्हणत ते गुही आहे, ते तुम्हाला शेगाव लाच एक प्रकारचं मी सांगेल. चला इथं आल्यानंतर विचारलं काय महाराज, तर महाराजांनी एकच सांगितलं की हरी आता संगत थोड्या दिवसाची आहे. ठला श्रावणाचा सप्ताह झाला. पुढे गणेशजीचा उत्सव आला. महाराजांनी सांगितलं की आपल्या हिंदू परंपरेनुसार गणपती एक प्रकारचं महाराज बसवायला पाहिजे, म्हणून गणपती चतुर्थीला बसवायचे आणि पंचमीला गणपती बोलवायचे. काही लोकांचा एका दिवसाचा गणपती असते, काही 3 दिवसाचा असते, काही 7 दिवसाचा करतात, काही 10 दिवसाचा करतात. टाला समजलं नाही. चतुर्थीला गणपती बसले आणि पंचमीच्या दिवशी प्रत्यक्षात महाराजांनी आपली समाधी साधली. त्याला आणि सांगितलं मी गेलो इथे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, मज लागी विसरू नका, मी आहे इथेच. म्हणून जीवनामध्ये जर विचार केला तर वडखेडवाड्यांची पूर्ण श्रद्धा सकाराम बाबा, गोमाजी महाराज, दत्तूजी महाराज. त्याला बाबा एवढी एक प्रकारचा आणि परिसरामध्ये खरंच जीवनामध्ये या संतांचे उपकरण फिटणारे आहेत. म्हणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आम्हाला एक प्रकारचं कल्पना नव्हती की आम्हाला एवढा मोठं वैभव संपन्न एक प्रकारचं जीवन जगायला भेटी. ही खरी एक प्रकारचा महाराज तुमच्या संगतीचा परिणाम आहे. आणि असं संगती लाभल्यामुळे आम्ही जिथून आलो ते घर कसं आहे कसं आहे तर प्रत्यक्षात ताकाप्रमाणे आहे की घरी ताकाचे सर्व ताक हे फलकट आहे. प्रत्यक्षात 2 लिटर ताक पिण्यापेक्षा एवढासा लोण्याचा गोळा खायला महत्व आहे. त्याला आणि लोण्यामध्ये काय पावर आहे? जीवनामध्ये चांगले जे कार्य असतात तिथं चांगल्याच प्रकारचं एक प्रकारचं वापरलं. हजारो लोक जेवल्यानंतरही उरलेलं जे साहित्य आहे ते सकाराम बाबा संस्थांवर आणून टाकलं बाळा. त्याचा इतरत्र कुठेही उपयोग केला नाही. ठाला विठ्ठल जीवनामध्ये संगतीचा परिणाम एक प्रकारचा आहे. सकाराम बाबाच्या सहवासात ते कुटुंब एक प्रकारचे महाराज संस्कारानं तयार झालेलं कुटुंब आणि त्या संस्काराचा असा हा परिणाम आहे की घरी ताकाचे सर्व
अर्थात ताक फलकट आहे तसा संसार फलकट आहे. आज लोक कोणाचा पूर्ण झाला नाही आणि आपले चौघाच्या खांद्यावर गेल्याशिवाय होणार नाही. ठला विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये प्रत्यक्ष फक्त आणि फक्त मनुष्यानं जीवनाचं सार पाहावं आणि ते सार म्हणजे सार 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 विठोबा नाम तुझे सार. ठला विठ्ठल. आणि या वेळेला अनुसरून भगवान एवढा आम्हाला भेटल्यानंतर आता आम्ही तुला सोडून कुठं जावा. तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नमाजो नावाडीचा आम्ही नमाजो नावाडीचा नाही रे
पाहुणे एवढेच नाही, अजूनही पाहुणे येणार आहेत. ठला विठ्ठल. भानुदास पाटलाची तिरवी अशीच झाली आणि त्यांच्या पत्नीची तिरवी अशीच एक प्रकारची मोठ्या प्रमाणात एक प्रकारची केली. खरोखर जीवनामध्ये आई गेल्यामुळे कृपेचं छत्र एक प्रकारचा हरते माणसाचं. केवढाही म्हणून मोठा असला तर हात टेकवावे लागतात. ठला विठ्ठल. आणि ते गेल्यामुळे अर्थात श्रीकृष्ण हिंगणे असो, सकाराम हिंगणे असो, त्यांचे सुपुत्र नारायणराव हिंगणे आणि केशवराव हिंगणे, अर्थात त्या वाड वडिलांची पुण्य आहे. पण सर्व एक प्रकारचा महाराज याच्यामध्ये केशवरावचा फार मोठा वाटा आहे की ते सामाजिक क्षेत्रामध्ये एक प्रकारचा महाराज वावरल्यामुळे त्यांचं सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सर्वांशी नातं एक प्रकारचं जोडलेलं आहे. आणि त्या प्रित्यर्थ एक प्रकारचे येणारे जे लोक येतात ते प्रेमामुळे येतात. ठला विठ्ठल. आणि अशा या कार्यक्रमाला अर्थात गावातली एक प्रकारची टाळकरी मंडळी आहे, गायक आमचे महादेवराव आहेत, आमचे ठोंबे गुरुजी आहेत, ज्यांनी एक प्रकारचे आज जे पोरं एक प्रकारचे तयार गेले हे खरे कष्ट ठोंबे गुरुजीचे आहेत. ठला विठ्ठल. अर्थात आमचे दिलीप महाराज आहेत, त्याचबरोबर मृदंगाचार्य योगेश महाराज आहेत. मी तर म्हणतो प्रत्यक्षात वळखेड मधलं झोयण्यातलं पोरग टाळ वाजवते. ठला विठ्ठल. हे खरे उपकार गजानन महाराज, गोमाजी महाराज, दत्तूजी महाराजाचे आहेत. त्याचप्रमाणे आपण सर्व मंडळी आमचे हरिभक्त पराय रामेश्वर महाराज कंकाळ आमच्या समोर बसलेले आहेत. म्हणून अर्थात त्यांच्या मुलांना, त्यांच्या कुटुंबाला जो दुःखाचा आघात झाला, परमात्मा त्यांना सहन करायची ताकद देव आणि वारकरी संप्रदायाच्या रिवाजाप्रमाणे त्यांना श्रद्धांजली म्हणून राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण मुनी अवघा जनी प्रकाश काला वाटवे वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोकादा गहू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीर गाडी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल